मी रामटेकचे अनुराग कराडे. मी आलो हा जंगलामध्ये. ह्या जंगलामध्ये वाघ आहे, भूत आहेत, सर्व काही आहे. आम्ही हा रामटेकचा पूर्ण जंगल फिरणार आहोत. तर रामटेकच्या पूर्ण जंगल पाहण्यासाठी आमच्यासोबत बने राहा. मी तुम्हाला शिकवीन का जंगलामध्ये जिवंत कसं राहता येते आणि खाणं पिणं कसं करता येते. आपल्याकडे काही नाही बी राहन तरी बी आपण जंगलामध्ये कसं जिवंत राहून हे सर्व मी आज तुम्हाला शिकवीन ह्या व्हिडिओमध्ये. तर हा जंगल होता बहुत खतरनाक. अक्षुबाईनं सांगितलं आम्हाला रस्ता. आम्ही त्या रस्त्याने चाललो समोर आम्हाला वाघ बी दिसन काही दिसन आम्हाला. तर जसं आम्ही इकडून आलो चढत तर अभयभाईनं पाहिलं इकडं वाघ. तर अभयभाई इकडं वाघ कसा होता? हाय मोठा होता. त्याच्या अंग पहिले हे होती छाटी मोठी मोठा होता वाघ. तो इकडे गेला का? आदत गेला आता. आपल्याला बी त्याच्या मागच चालणं पडेल. आमच्या मागं असं आहे. ह्या जंगलामध्ये खूप खूप मोठे वाघ आहेत. आपण ना आता एक पाहिलं आणखी बहुत वाघ दिसणारच आपल्याला. या आपल्या मागं हे थोडं सावधान आहे. काटे कुठे पाहून या. चला या. आवाज नको करा. तो पाय आवाज येत असेल तुम्हाला. तो पाय कॅमेरामॅन जेवढं कॅमेरामॅन झूम करा. झूम दिसतंय का? आपण हा इकडून जाऊन मागून जाऊन त्याच्या मागून अभयभाईला दिसला होता वाघ. तर आम्ही वाघाच्या मागं जाऊन वाघ कसा आहे ते आम्हालाही माहित नाही. कसाही राहू शकते. पण एवढ्यात जाता काय झाला हा. आम्ही 12 तासापासून येथे फिरून राहिला. आम्हाला लागली भूक. आता आम्हाला काही ना काही खावाले काही फळं गिळं पाहिणं पडन. तर चला धुणून आपण फळं गिळं काही भेटन खावाले. ससे सुसे काही पाहून. ससे पकडासाठी आपल्याला पहिले एक जार टाकणं पडन. जार टाकायला आपण एक काम करून 2 गोटे असे ठेवून एक गोटा असा आणि एक गोटा असा. कोणताही ससा असन तर तो ससा का कारण त्याला थकला असन तर तो येऊन येते बसन तर हा गोटा असा गंडलन तर तो ससा हा गोट्यावरून गंडलून असा घ्यान. त्या डोक्या इथे आपटन तो बेवसून घ्यान. आपण येऊन ना तो ससा खाऊन आपला पोट भरून घ्यान. आपल्या जीवाचं काम झालंय. आता आपल्याला पाहिणं पण पिवासाठी पाणी. पिवासाठी पाणी आता पाहून आपण. चला इकडं बहुत मोठी खाई आहे. खाई चढता हा पुरा जंगल म्हणजे बहुत खतरनाक आहे. रामटेकातला सर्वात फेमस जंगल आहे हा. चला आपण बहुत दूर चालल्याच्या बाद आता आपण आला असं ठिकाणी काही येते. मला वाटते पाणी भेटू शकते आपल्याला. तर आपण हा पाणी ढुंढाची आपली जी खोज आहे ते पूर्ण होऊन जाईल येते असं मला वाटतं. जी जमीन आहे ती थोडीशी नमी आहे. आपल्याला असं वाटते ती पाणी भेटून जाईल. तर चला आपल्या मागं या पाणी दाखवून देऊन आपण. तर मित्रांनो आपल्याला भेटली हा साप. हा मला असं वाटते हा अनाकोंडा या सापची एक छाल होय. हा अनाक जी इकडे फिरत राहते. हे वा तुम्ही पाहू शकता जे तो काढून फेकते आणि नाकडे जावा. आता मा अनुभवानं मला असं वाटते हे जे आहे साप हे सापाची वेळ ना साप हा एवढ्याच कोटी ना कोटी फिरती आहे. तर पाहून अभय आपल्याला अनाकोंडा आज दिसन. दिसला तर चांगलाच आहे. पकडून त्याले खाऊन मस्त. चला तर खूप दूर आम्ही चालल्याच्या बाद आम्हाला एक जागा भेटली. मस्त जागा आहे. फार्म हाऊस आहे. पहा तुम्ही इकडे पाहू शकता. तुम्ही जागा खूप चांगली आहे. खेळाबिडाची तुम्ही येऊ शकता. इथे आर्मी ट्रेनिंग पासून सर्व होते. चला या. आपल्याला पेटवायची हे आग आणि हे आग आपल्याला पेटवायची गोट्यानं. तर या पाहून आता हे आग कशी पेटवून आपण 2 मिनिटात पेटवतो बाई. मी ही आग पेटा आता थोड्या वेळात. तो रेस्त्रीचा सन्मान. तर आपण हे आग पेटवला. हे आग पाहू शकता तुम्ही. गोट्यानं आग पेटवलंय. आग दाखव. आपल्याला आता भेटला हा पाणी. हा पाणी खूप 200-250 फूट गहरा आहे. जास्त पाणी नाही. फक्त 200-250 फूट गहरा आहे. पाण्याचं साधन आपल्याला झालं. आपण साप पाहून टाकले. आपण कुत्रा बी पाहून टाकला. तर आपला आजचा चॅलेंज इथेच झालाय खतम. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असे व्हिडिओ तुम्हाला येत राहीन. सबस्क्राईब.